अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपणही इथे आलात वंदन करायला, काय सांगणार? आदरणीय स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचं योगदान महाराष्ट्रासाठी खूपच मोठं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी जो अथांग मेहनत घेतली, त्यामुळेच आज मुंबई ही महाराष्ट्राची राहिलेली आहे. आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई उपनगर अध्यक्ष सिद्ध ठोंबरे यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करीत आहे. तसेच आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं सुद्धा विनम्र अभिवादन सादर करीत आहे. श्री स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांनी जे समाजासाठी चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे, तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या पराकाष्ठाची मेहनत घेऊन समाजाचा विकास कसा होईल, आपले 2 वेळेचं जेवणसुद्धा न करता त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथाची जगामध्ये सुद्धा याचीच प्रशंसा होत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे विचार रशियामध्ये, जपान, फ्रान्ससारख्या भाषा अनुवादित करून झालेल्या आहेत. खरोखरच ते या महाराष्ट्राचे सुपुत्र असून तसेच घाटकोपर या ठिकाणी चिरागनगरमध्ये यांचं भव्य स्मारक उभारण्याचं काम महाराष्ट्र शासन करीत आहे. ज्या दलित समाज, इतर ओबीसी समाज आहेत, मागासवर्गीयसाठी महाराष्ट्र सरकारने दलितसाठी घरकुल योजना आहेत. कोणी बी घरासाठी वंचित राहता नाही, त्यांना चांगल्या प्रकारचं घर शासन व महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या वतीने बांधून देण्यात यावं. व आजच्या पिढीला जो नोकरदार वर्ग, जो शिकलेला वर्ग यांना नोकरीच्या समस्या आहेत, त्या समस्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने प्रयत्न करावा, हीच मी सरकारपुढे मागणी करत आहे. आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मागणी करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.